श्री ज्ञानेश्वरी अध्याय 6 आत्मसंयम योग। 5व्या अध्यायात ज्याचा दंश दाखविला त्या योगाचे भगवंतांनी केलेले स्पष्टीकरण धृतराष्ट्राला सांगण्यापूर्वी संजय हे ब्रह्मरसाचे बोलणे आपणास अनायासे ऐकण्यास मिळाले म्हणून धन्य मानित आहे। हा 6वा अध्याय गीतार्थाचे सार व योग विभव भांडार आहे असे वर्णन करून त्याचे प्रतिपादन अमृतही ज्याच्या पुढं फिके पडेल अशा रसभरीत अक्षरांनी करील व त्यामुळे श्रोत्यांच्या इंद्रियांना अपूर्व मेजवानी प्राप्त होईल। परसज्ञ श्रोत्यांना तर हातात चिंतामणी असल्याचा आनंद होईल अशी श्री ज्ञानदेवांनी ग्वाही दिली आहे। मात्र या मेजवानीचा भोग येथील व स्वर्गलोकातील सुखांना तुच्छ लेखणाऱ्या निष्काम पुरुषांनाच घडेल। गीतेतील इंद्रिये मन व बुद्धी यांना अगोचर असणाऱ्या अरूप ब्रह्माचे मराठीत प्रतिपादन करण्याचे सामर्थ्य ज्यांच्या कृपेमुळे आपणास प्राप्त झाले त्या श्री निवृत्तीनाथांचे स्मरण करून भगवंतांनी अर्जुनाला जे सांगितले त्याचा अनुवाद करण्यास ज्ञानदेवांनी या ठिकाणी सुरुवात केली आहे। भगवान म्हणतात, एकाच गावाला जसे 2 निरनिराळ्या मार्गांनी जाता येते किंवा एकाच पुरुषाला 2 वेगवेगळ्या नावांनी हाक मारतात, तसे निष्काम कर्मयोग व सांख्ययोग नावे जरी निरनिराळी असली तरी ते मार्ग एकाच ब्रह्मस्वरूपाची प्राप्ती करून देणारे आहेत। खरा निष्काम कर्मयोगी हा संन्यासीही आहे, कारण संकल्पाचा संपूर्ण संन्यास हाच संन्यास व तो त्याच्या ठिकाणी असतो। याप्रमाणे बुद्धी संन्यस्त नसेल तर संन्यासाची वस्त्रे घेऊन संन्यास होऊ शकणार नाही। ज्याला त्या उच्च स्थितीस प्राप्त व्हावायचे असेल त्याने कर्माचरणापासून सुरुवात करून यमनियमादी अष्टांग योगाच्या पायऱ्यांनी गेले पाहिजे आणि मग शेवटी ब्रह्मैक्य झाल्यामुळे जेथे साध्य व साधन यातील भेद नाहीसा होतो अशी समाधी प्राप्त होते। अशा योगारूढ पुरुषांच्या पुढे विषयांची मातब्बरी नाहीशी होते। त्यांची इंद्रिय जरी व्यवहार करताना दिसली तरी ते अंतर्यामी क्रियाशून्यच असतात। ही स्थिती एकाने दुसऱ्याला देता येण्यासारखी नाही, ज्याची त्याने आपण मिळवायची आहे। मी अमुक आहे असे जीवाच्या ठिकाणी होणारे स्फुरण त्याने टाकले की त्याची सोडवणूक होते। असे न करता देहच मी आहे म्हणून जो चिकटून राहतो तो कोश कीटकाप्रमाणे नाश करून घेतो। मिथ्या देहाचा अभिमान संपूर्ण नाहीसा झाला म्हणजे परमात्मा काही कोठून बाहेरून यावायचा नाही, तोच स्वतः परमात्मा आहे असे त्याला अनुभवाला येईल। त्या अद्वैत स्थितीत सुख दुःखादी द्वंद्वे त्याच्या पुढे येऊ शकत नाहीत। विश्वातील सर्व भिन्न भिन्न आकारांचे पदार्थ एकाच परब्रह्मरूपी सोन्याचे घडलेले आहेत अशी खोल दृष्टी त्याला आलेली असते। वरील लक्षणांचे वर्णन ऐकून आपल्या ठिकाणीही ती लक्षणे काय केली असता येतील असा उत्कट विचार अर्जुनाच्या ठिकाणी उत्पन्न झाला। म्हणून भगवान त्या मार्गाचे वर्णन करतात। त्याचा अनुवाद करण्यापूर्वी ज्ञानदेवांनी श्रीकृष्ण अर्जुन यांच्यातील प्रेमांचे अत्यंत हृदयंगम वर्णन केले आहे। या मार्गाने जाऊनच योगी महर्षी सिद्धावस्थेला पोहोचले। श्री शंकर तर अजून या मार्गावरील पांथिक आहेत। हा मार्ग आक्रमण करीत असताना रात्रंदिवस तहान भूक याची देखील आठवण राहत नाही। प्रवृत्तीतून या मार्गाचा आरंभ असून निवृत्तीत त्याचा शेवट आहे। या योगमार्गाचा अभ्यास करण्यासाठी निवांत व रम्य स्थानाची आवश्यकता आहे। त्या ठिकाणी पूर्वी संतांनी वास्तव केलेले असावे। ज्या ठिकाणी गेले असता नास्तिक अथवा विषयी पुरुषासही उपरती उत्पन्न होईल अशा ठिकाणी साधकाने आसन घालून एकाग्र चित्त करून सद्गुरूंचे स्मरण करावे व अभ्यासास सुरुवात करावी। भगवंतांनी अर्जुनाला कोणते आसन कसे घालावे हे दंश रूपाने सांगितले। त्याचा विस्तार श्री ज्ञानदेवांनी श्री निवृत्तीनाथांसारखे श्रोते समोर बसले होते म्हणून स्वानुभवाच्या बैठकीवरून केलेला आहे। त्यात
3 बंध देऊन कुंडलिनी जागृत करून होणाऱ्या या योगा मार्गात साधकाला कोणते अनुभव येतात, त्याची शरीर कांती सुवर्णासारखी कशी होते, अष्टमहासिद्धींची प्राप्ती झाली तरी त्यात तो अडकवून न राहता तो ब्रह्मैक स्थितीपर्यंत कसा पोहोचतो, त्याचे तपशीलवार वर्णन आपल्याला आढळून येते. या मार्गाकरिता इंद्रिय निग्रह पाहिजे. इंद्रिय निग्रह म्हणजे विषय अजिबात सोडणे नसून त्याबद्दलची आसक्ती टाकून त्यांचे नियमन करणे. ज्याला हा इंद्रिय निग्रह साधला त्याचे मन ध्यानासाठी ताब्यात येते. निवांत स्थळी ठेवलेल्या दिव्याप्रमाणे स्थिर झालेले मन जेव्हा अंतर्मुख होते तेव्हा त्याला आपले मूळचे स्वरूपच दिसते व त्याचा मानपणा नाहीसा होऊन एक सुखरूप चैतन्यच उरते. ही स्थिती प्राप्त झाल्यावर प्रारब्ध युगी करून देहावर दुःखाचे डोंगर जरी कोसळले तरी त्याला त्याची दादही नसते. विषय वासना नाहीशी करण्यासाठी इंद्रिय निग्रहाचे कष्ट या अभ्यासात आहेत खरे, पण त्या कष्टांचा या लाडावलेल्या इंद्रियांनी फाजीलबाऊ केला आहे. जे जीवाच्या खऱ्या हिताचे आहे ते या इंद्रियांना सदा दुःखकारकच वाटत असते. भगवान म्हणतात, हे सोपे आहे म्हणून सांगितले, तर एका दृष्टीने हे अघोडातले सोपे आहे. वास्तविक हे आपल्या पायांनी आपल्याच पाठीवर चालण्यासारखे अशक्य आहे. म्हणून तुला दुसरा उपाय सांगतो. तो म्हणजे मी सर्वांच्या ठिकाणी सारखा व्यापून राहिलो आहे. ती खूणगाड बांधून सर्व ठिकाणी मलाच पहा. वस्त्रांमध्ये जसा एक तंतूच असतो अथवा भिन्न अलंकारामध्ये एक सोनेच असते, तसं भिन्न चराचर पदार्थात मलाच एकाला पहा. म्हणजे सुख दुःख समविषम वगैरे भेद येणार नाहीत. अशी ही साम्य स्थिती प्राप्त होते. यापेक्षा या त्रैलोक्यात दुसरा मोठा लाभ नाही. ही साम्य स्थिती प्राप्त होण्यास मुळात मन निश्चल असणे जरूर आहे, परंतु ते तर माकडासारखे चंचल आहे. त्याला ताब्यात आणण्याचा प्रयत्न करावा तो ते अधिकच उसळी घेते. या अर्जुनाच्या शंकेला देव उत्तर देतात. मनाचा स्वभाव जरी चंचल असला तरी त्याची एक गोष्ट चांगली आहे. ज्या गोष्टीची त्याला गोड लावावी त्या ठिकाणी ते लालचावते. म्हणून अभ्यास व वैराग्य यांनी आत्मसुखाची त्याला गोडी लाव, म्हणजे ते हलके हलके तुझ्या ताब्यात येईल. अर्जुनाच्या आणखी एका शंकेचे भगवान निरसन करतात. साधकाच्या अंगी पुरी योग्यता नाही, परंतु प्रबळ श्रद्धा आहे. त्या श्रद्धेच्या जोरावर जो ही स्थिती प्राप्त व्हावी म्हणून निघाला, परंतु अंगी तितकी योग्यता नसल्यामुळे ती स्थिती प्राप्त होण्याच्या पूर्वीच आयुष्य संपले. अशा स्थितीत धड प्रपंच ना धड मोक्ष, मग त्याची काय गती अशी शंका तुला येईल, तर सांगतो की त्या योगभ्रष्टाची गती थांबत नाही. आयुष्य संपल्यावर काही काळ त्याला स्वर्गात तेथील दिव्य भोग भोगावे लागतात, पण त्याला ते नको असतात. म्हणून लवकरच तो पुन्हा मृत्यूलोकात पवित्र व नीतिमान कुळात जन्म घेतो. पूर्वजन्मीच त्याची बुद्धी अभ्यासास अनुकूल अशी तयार झालेली असल्यामुळे अगदी लहान वयातच गूढ अशा आत्मविद्येत त्याची बुद्धी प्रवेश करते. पुढील अभ्यास आपोआप होतो, पण शेवटी समाधी ही त्याचे घर पुसत येते. ही स्थिती प्राप्त व्हावी म्हणून कर्मनिष्ठ ज्ञानी तपी भजनी साधक आपापल्या मार्गाने सतत प्रयत्न करीत असतात. म्हणून या सर्वांना तो आदरणीय वाटावा हे साहजिकच आहे. खुद्द मला तो माझ्या जीवापेक्षा जास्त प्रिय आहे. भगवान मोठ्या प्रेमानं रसभरीत बोलत होते व ते ग्रहण करण्यास अर्जुनासारखा श्रोता त्यांना लाभला होता. यामुळे आनंदाच्या भरात ते तसेच पुढे बोलत राहिले. श्री निवृत्तीनाथांनी माझ्यावर अनुग्रह करून मला त्या बोलण्याचा अनुवाद करण्याची योग्यता दिली. त्यांच्या कृपेमुळे ते मी तुम्हाला सांगेन, पण श्रोत्यांनी ते मनरूपी कानांनी ऐकावे व बुद्धिरूपी डोळ्यांनी पाहावे, म्हणजे त्यांना सुखाची लाखोली प्राप्त होईल. असे म्हणून श्री ज्ञानदेव हा अध्याय येथे संपवतात. अध्याय 6 समाप्त होत आहे.
सच्चिदार्पणमस्तु.